झी 24 तास एक पाऊल पुढे। अहमदनगरमध्ये 73 लाख रुपयांचा गुटखा अन्न आणि औषध प्रशासनानं जाळून नष्ट केला। अहमदनगर मनमाड रस्त्यावरच्या राहुरी इथे एका अपघातग्रस्त गाडीतून पोलिसांनी गुटखा जप्त केला होता। पोलीस आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर हा सर्व गुटखा नगर एमआयडीसी मध्ये नेऊन जाळून नष्ट करण्यात आला। गुटख्यावरती कडक निर्बंध घालण्याच्या उद्देशाने आणखी एक पाऊल उचलत गुटखा विकणाऱ्या दुकानांवरती देखील कारवाई करणार असल्याचे संकेत यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाने दिले। अहमदनगर जिल्हा हा राज्याचा केंद्रभागी असल्यामुळे राज्यातील बहुतांश वाहतूक अहमदनगर शहरामधून होते। तसंच गुटख्याची चोरटी वाहतूक देखील या मार्गाने होत असल्याचे या अपघातामुळे उघड झाले। त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली तर आणखी इतर अवैध माल सापडण्याची शक्यता आहे। त्याच्यात गुटखा असं समजल्यावर अन्न आणि प्रशासन विभागाकडे पत्र देण्यात आलं। पत्रानुसार त्यांनी फिर्याद दिली। फिर्याद दिल्यानंतर सदरचा गुटखा हा नष्ट करण्यासाठी अन्न प्रशासन यांच्या ताब्यात देण्यात आला। 72,27,000चा विमल गुटखा जप्त करण्यात आला होता आणि सदर कामी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी श्री कोटे यांनी या पोलिसांच्या कारवाईला मदत केली आणि सदर गुटखा ताब्यात घेतलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।